नमस्कार. बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती सुरू झालेली असून आज आपण लोकल बँक ऑफिसर या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. फॉर्म सुरू झालेत 4/7/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 24/7/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. इथे पहिलं आहे फर्स्ट नेम टाईप करायचं, नंतर परत एकदा कन्फर्ममध्ये फर्स्ट नेम टाईप करायचं, नंतर मिडल नेम टाईप करायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाईप करायचं, नंतर लास्ट नेम टाईप करायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये लास्ट नेम टाईप करून घ्यायचं. पुढे मोबाईल नंबर टाकायचा, परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. जर एखादा अल्टरनेट नंबर असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो. नंतर ईमेल ID टाकायचा, परत एकदा खाली कन्फर्ममध्ये ईमेल ID टाकायचा. जो सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. वरती आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे. इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. फोटो आपल्याला इथे 2 अपलोड करायचे आहे, एक स्कॅन केलेला फोटो आणि एक कॅप्चर इमेज. कॅप्चर इमेज जी आहे ती मोबाईलमधून आपण अपलोड करू शकतो. जो QR आहे तो मोबाईलमधून स्कॅन करायचा आणि कॅप्चर इमेज अपलोड करून घ्यायची. फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो या बॉक्समध्ये क्लिक करायचं. तसंच खाली आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर या बॉक्समध्ये क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहिलं आहे बेसिक डिटेल्स. स्टेट यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, ज्या स्टेटसाठी आपण अप्लाय करणार आहे ते स्टेट इथून सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेज. या ठिकाणी लोकल लँग्वेज विचारेल तर मराठी सिलेक्ट करायचं. पुढे आहे आर यू प्रोफिशियंट इन रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग इन एनी वन ऑफ द स्पेसिफाईड लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट, तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं. पुढे आहे डू यू हॅव 10th or 12th स्टँडर्ड मार्कशीट ऑब्लिक सर्टिफिकेट एव्हिडन्सिंग हॅव्हिंग स्टडीड ऑफिशियल लोकल लँग्वेज, तर हो आहे म्हणून यसवरती क्लिक करायचं. नंतर आहे कास्ट कॅटेगरी. आपली कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची, जनरल, EWS, OBS, SC ST जी कुठली असेल ती. नंतर आहे आर यू ए पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबव, 40 किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती आहात काय असेल त्यांनी येस करा. आणि जे बाकीचे डिटेल्स आहेत डिसेबिलिटी टाईप आणि सब टाईप ते सिलेक्ट करून घ्या. आता आपण या प्रकारामध्ये येत नाही म्हणून मी इथे नो करतोय. नंतर आहे आर यू ए पर्सन विथ स्पेसिफाईड डिसेबिलिटी कवर्ड अंडर द डेफिनेशन ऑफ सेक्शन, तर इथेसुद्धा आपण यामध्ये येत नाही म्हणून मी नो करतोय. पुढे आहे आर यू ए चाइल्ड ऑब्लिक फॅमिली, तुम्ही 1984च्या दंगलीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अपत्य ऑब्लिक कुटुंबीय आहात काय, तर नाही आहे म्हणून इथेसुद्धा मी नो करतोय. पुढे आहे आर यू ए एक्स सर्व्हिसमॅन, तर आपण माजी सैनिक नाही आहे म्हणून इथेसुद्धा नो करतोय. जे असतील त्यांनी मग यस या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे आहे रिलिजन, आपला धर्म या लिस्टमधून सिलेक्ट करायचा. मी हिंदू सिलेक्ट करतो आहे. पुढे आहे डू यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, धार्मिक अल्पसंख्याक या प्रकारामध्ये येता काय, तर येत असाल तर मग यस करा, नसेल तर मग नो करा. मी नो करतो आहे. पुढे आहे नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची, इंडियन, करंटली सर्विंग इन बँक ऑफ बडोदा, सध्या बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत आहात काय, तर नाही आहे आपण म्हणून मी नो करतो. जे असतील त्यांनी मग सिलेक्ट करून घ्यायचे आहे. येस हा ऑप्शन सिलेक्ट करून बाकीचे डिटेल्स भरून घ्यायचे. आर यू ॲन एक्स एम्प्लॉई ऑफ बँक ऑफ बडोदा,
तुम्ही बँक ऑफ बडोदाचे माजी कर्मचारी आहात काय? तर नाही, म्हणून मी या ठिकाणी सुद्धा नो करतो आहे. जे असतील त्याने येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे एक्झाम सेंटरसाठी. मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो आणि एक्झाम सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे पर्सनल डिटेल्स. तर जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची. पुढे आहे जेंडर, मेल, फिमेल किंवा अदर. जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे डू यू हॅव ट्विन ब्रदर ऑर सिस्टर. जोडी भावंड आहात काय असेल त्यांनी येस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. मी या ठिकाणी नो करणार आहे. नंतर आहे मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, जोडीचे सेपरेटेड. तुमचं जे काही मॅरिटल स्टेटस असेल ते सिलेक्ट करा. नंतर वडिलांचं नाव टाईप करा, आईचं नाव टाईप करा. पुढे करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण टाईप करून घ्यायचा. डिस्ट्रिक्ट, स्टेट, तालुका, पिनकोड, पूर्ण पत्ता या ठिकाणी व्यवस्थित टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर आहे परमनंट ॲड्रेस. जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर मग या ठिकाणी सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं. आणि पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि नेक्स्ट करायचं. पुढे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. या ठिकाणी आपली डिग्री सिलेक्ट करायची. नंतर पासिंग डेट आहे ती टाकून घ्यायची. नंतर पर्सेंटेज टाकायची आणि क्लास सिलेक्ट करून घ्यायचा. त्याचप्रमाणे पुढे इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री जर असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स असेल तर या फॉर्मॅटमध्ये ही सर्व माहिती भरून घ्यायची. पुढे आहे डू यू हॅव मिनिमम 1 year ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक. कोणत्याही शेड्यूल कमर्शियल बँकेत अधिकारी म्हणून पदवी मिळाल्यानंतर किमान 1 वर्षाचा अनुभव आहे काय? तर हो आहे, म्हणून या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आणि जो एक्सपिरियन्स आहे तो खाली या ठिकाणी टाकून द्यायचा. पुढे आहे पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स. आपला जो एक्सपिरियन्स आहे तो या ठिकाणी पूर्ण आपल्याला टाकायचा आहे. प्रेझेंटली वर्किंग असाल तर येस करा, नसेल तर मग नो करा. आणि या ठिकाणी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, शेड्यूल कमर्शियल बँक, नेम ऑफ एम्प्लॉयर, डेझिग्नेशन, या ठिकाणी पिरियड कधीपासून कधीपर्यंत होतात, नेचर ऑफ ड्युटीज आणि रिझन ऑफ लिव्हिंग या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून घ्यायचे. पुढे टोटल एक्सपिरियन्स काउंट होऊन येईल. त्याच्यानंतर खाली आहे लँग्वेजेस नोन. तुम्हाला ज्या भाषांचं ज्ञान आहे त्या भाषा या ठिकाणी 3 आपल्याला द्यायचे आहेत. एक ऑलरेडी या ठिकाणी आहे. झाल्यानंतर रीड, राईट, स्पीक याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर पुढे व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. पुढे जो भरलेला फॉर्म आहे तो या ठिकाणी समोर आपल्याला दिसेल. पूर्ण माहिती सर्व भरलेली बरोबर आहे ह्याची खात्री करून घ्यायची. जर काही करेक्शन असेल तर बॅकवरती क्लिक करायचं आणि मागे जाऊन त्या माहितीमध्ये करेक्शन हे करून घ्यायचं. मी हा जो फॉर्म भरला आहे त्यामधली माहिती बरोबर आहे म्हणून मी आय ॲग्रीवरती क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करतो आहे. इथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पहिलं आहे लेफ्ट थंब इम्प्रेशन, नंतर हँड रिटन डिक्लेरेशन, पुढे रिझ्यूम, नंतर DOB प्रूफ म्हणून आपल्याला 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आपल्याला डिग्रीची सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. पुढे आहे वर्क एक्सपिरियन्ससाठी या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्स आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. मी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेली आहेत. प्रिव्ह्यूवरती क्लिक करून ते आपण चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड जो दिलेला आहे तो बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. आर यू शुअर
द डेटा एंटर्ड इन इज करेक्ट, तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं. आपल्याला 850 रुपयाचा या ठिकाणी पेमेंट करायचा आहे. जो सिक्युरिटी कोड आहे तो टाईप करून घ्यायचा आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं. डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट, तर होय म्हणून ओकेवरती क्लिक करायचं. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR, UPI याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पेमेंट करू शकता. मी QRवरती क्लिक करतो आणि मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करून घेतो. आपल्याला 850 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. खाली प्रोसीड विथ पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं. नंतर या ठिकाणी जो QR आहे त्या QRवरती क्लिक करायचं आणि QR कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.